की दुसऱ्या फेरीचे सामने 3 षटकांचे होतील। बाप्पा स्पोर्ट चावे आणि जय हनुमान बोरपाडा। गावदेवी नांदेडने आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे। आगमन होतोय या परिसरातील गोड आवाज विवेक वाकले गणेशपुरी यांचं आगमन होतं। विनंती करतो आपण या दादा समालक्ष कक्षामध्ये जॉईन व्हा। मॅच स्टार्ट होताना आपण पाहतोय पहिलाच बॉल तिथे चांगल्या पद्धतीने सजवलाय, चांगल्या फटकाने सुरुवात केली आहे इनिंगची। इथे अकाउंट ओपन होते टीमचा पहिल्याच बॉल वरती सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल। तंत्रशुद्ध फटका तिथे आशिषच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय। जतीन स्ट्राइक एंड वरती आलाय। पुढचा बॉल गोलंदाज तयार। पुढचा बॉल तिथे जोरकस मारायचा होता, पुल करण्याचा प्रयत्न तिथे प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये। क्षेत्ररक्षक तो वेगाने चेंडूवरती आलाय, जोवर त्यानं कलेक्ट केलं रिटर्न केलं तोवर एक सिंगल ती पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल। दोन सिंगल्स दोन चेंडूंच्या समाप्ती अखेरीस इथे आपल्याला स्कोर कार्ड वरती बिनबाद लागताना पाहायला मिळतात। 3 षटकांची मॅच असणार आहे। फास्ट क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पुढचा बॉल फटका फसलाय पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक तो करणार नाहीये चुकी। इथे विकेट क्रमांक 1 ते माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळते। पहिला ब्रेक थ्रू तिथे प्राप्त करून दिलाय प्रसादनं। पहिली विकेट आशिष बॅक टू द डग आउट। जेम्स आलाय नवीन बॅटर क्रमांक 3 करिता बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला जेम्स पाहायला मिळतोय। पहिला विकेट तिथे आशिषच्या स्वरूपात बाद होऊन परतलाय तंबूमध्ये। महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय। जेम्स आणि जतीन ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित होताना पाहायला मिळते। प्रसाद पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, शांत जखडून पकडून ठेवलंय दोन्ही बॅटर्सना आतापर्यंत। इथे एक ओपनिंग बॅटर तो माघारी परतलाय। नवीन बॅटर जेम्स त्याच्यावरती ती जबाबदारी ती वाढली आहे, कारण की 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा त्या उभारणे गरजेचे आहेत। पुढचा बॉल तिथे चांगला ड्राइव्ह केलाय बॉलला। ऑफ द मार्क होताना आपल्याला जेम्स पाहायला मिळतोय। एक सिंगल त्यांनी सुरुवात केली आपल्या इनिंगची आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवलं 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 3-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये।
पूर्णपणे पॉवरफुल गोलंदाजी केली आहे प्रसादनं. कोणत्याही पद्धतीचे मोठे फटके ते आतापर्यंत खेळू दिले नाहीयेत. शांत सुरुवात ती करून दिली आहे. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु ती चेंडू वेगाने निघून चाललाय. थांबवणं झालंय अशक्य. आला एक खणखणीत चौकार, पहिल्या डावातला पहिला चौकार. पहिल्या डावातली पहिली बाउंड्री ती जतीनच्या बॅट मधनं आली आहे आणि या फटक्यांची गरज असणार आहे, कारण की 3 षटकांमध्ये जवळपास 40च्या वरची सरासरी ती गाठणं फार गरजेची आहे. हॅलो 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 चेक. इथे पहिल्या ओव्हर नंतर 2 महत्वाचे विकेट्स ते माघारी परतले. दोन्ही ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही ओपनिंग बॅटर्सने इथे प्रसादनं बाद केलं आणि केवळ 7 धावा इथे स्कोर कार्ड वरती अद्यावत आतापर्यंत करून दिल्यात. पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललंय टीमला. पहिल्याच षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट्स ते प्राप्त करून दिलेत प्रसादनं. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकाच्या अखेरीस. इथे मिहिर आलाय ओव्हर क्रमांक 2 करीता. मिहिर आपल्याला बॉलिंग स्टान्स वरती येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती जेम्स आणि नॉन स्ट्राईकला रोहन अशी जोडी. शॉर्ट बॉल तिथे उंच हवेतनं पाठवून दिलाय बॉलला. हाय अँड हँडसम पहिला धमाका जेम्सच्या बॅट मध्ये आलाय. तगडा स्ट्रोक, षटकार 6. जे अतिशय देखणं असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. समृद्धी महामार्गाच्या अगदी जवळ हे मैदान आपल्याला इथे पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं मैदान, सुसज्जित मैदान आणि तेवढीच चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेकरिता इथे जॉईन होतोय. पहिला दिवस तिथे आरटी मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुणे एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे फटका तो योग्यतेने निघून चाललेला होता. जोवर क्षेत्ररक्षक वेगानं आला त्याच्यावरती आणि एक सिंगल तिथे कंप्लीट करू दिली आहे. स्ट्राईक चेंड होताना आपल्याला पाहायला मिळतीये. आतापर्यंत 2 चेंडू या षटकामध्ये मार्गस्थ होत आहेत. स्कोर कार्ड जाऊन पुढले 14-14. 2 महत्वाचे विकेट्स गमावल्यानंतर जय हनुमान बोरपाडा बॅटिंग करण्याकरिता सुसज्जित होतीये. पहिलाच तिसरा बॉल तिथे रायझिंग फुलर लाईन डिलिव्हरी वेगानं पुरेपूर बंदिस्त केलं. पूर्णपणे बॅटलिफ्टला खाली सुद्धा आणू दिलं नाहीये. वेगवान तेस्तरार तिथे डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर तिथे केला गेलाय. बंदिस्त करून ठेवलं बॅटरला. पुढचा बॉल तिथे समोर उडवलाय. ड्राईव्ह केलंय बॉलला. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. स्कोर कार्ड 15. एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर एक सिंगल अशी ओव्हरची आपल्याला रचना पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं ते शेष राहत आहे. पुढचा बॉल जेम्स. पुढचा बॉल पुणे एकदा स्ट्रेट डाईचा फटका तिथे सजवलाय. थांबवणं झालंय अशक्य. अडकिडे खणखणी दमदार देखणा चौकार 4.
स्कोर कार्डला नेऊन ठेवलं या चौकारीच्या मदतीने. 19 अजूनही एक चेंडूचा खेळ या षटकामध्ये मार्गस्थ होणं ते शीर्ष राहत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्यानंतर 7 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्या होत्या. त्यानंतर चांगली पार्टनरशिप आपल्याला सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळते. बिनबाद 12 अशी या ओव्हरमध्ये मजल मारली आहे. स्कोर कार्ड एकूण जाऊन पोहोचलाय 19. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं बाकी आहे. जेम्स त्यानं पूर्णपणे कमांड आपल्या हातामध्ये घेतलाय. चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. शेवटचा बॉल तो मार्गस्थ होणं बाकी आहे. मिहीर पुन्हा एकदा सुसज्जित होतोय. चांगला फटका पुन्हा एकदा उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दिली दस्तक. चेंडू झालाय भर्रार. आणखीन एक देखणा चौकार 4. कृपया टीम मीटिंग करू नका. पंचापन्न त्यांना ताकीद द्या. स्लॉग ओव्हरचा गोलंदाज आपण त्वरित गोलंदाजी ट्रॅक वरती या प्लीज. निर्णायक 6 चेंडू या पहिल्या डावाचे अजूनही शीर्ष राहत आहेत. आपल्या शेड्यूल पेक्षा खूप लेट इथे मॅचेस त्या आजच्या दिवसामध्ये कंप्लीट होताना आपण पाहिल्यात. आपल्याला वेळ वाचवणं ते बंधनकारक आहे कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईट ती खूप लवकर पसरते मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे आजचा शेड्यूल तो आजच्या दिवसामध्येच कंप्लीट करणं ती जबाबदारी आहे. प्लीज सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय आपली स्पर्धा आहे आणि कोणत्याच टीमला तिथे बॅड लाईटचा सामना ते करू नये याच साठी आपण प्रयत्न करावा. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 23. पूर्णपणे पलटवार केला गेलाय. पहिल्या षटक ते पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलं होतं फलंदाजांना. त्यानंतर त्या धावांचा पाऊस तो सेकंड ओव्हर मध्ये आलाय. इथे ओव्हर क्रमांक 3 ती सुरू होताना आपण पाहतोय. संकेत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती येताना आपण पाहतोय. पुढचा बॉल तिथे यशरक्षक त्यानं केली आहे चुकी. तिथे रनआउटची विकेट ती मैदानाच्या आतमधून जाताना आपल्याला पाहायला मिळते. गेम अवेअरनेस ती बॅटरकडनं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फटका फसला होता त्यानंतर तो स्टँड मधनं बाहेर आला आणि यक्षरक्षक त्यानं केली नाहीये चुकी. पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलंय फलंदाजाला. विकेटचं होईल पतन. तिसरी विकेट ती माघारी परतली आहे. रनआउटची विकेट ती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमधनं. प्रशांत नवीन बॅटर क्रमांक 5 करिता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ तो अजूनही मार्गस्थ होणं ते शीर्ष राहत आहे. निर्णायक 5 बॉल ते अजूनही मार्गस्थ होणं ते शीर्ष राहत आहे. जय हनुमान बोरपाडा इथे बॅटिंग करण्याकरिता पहिल्या इनिंग करिता आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांच्या विपक्षामध्ये बाबा स्पोर्ट्स चावे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फिरून मारला. शफल होऊन पुल केलाय बॉलला. पाठवलाय बॉलला. आणखीन एकदा सीमारेषा पलीकडे आणखीन एक इनोव्हेटिव्ह कल्पक फटका. कल्लात्मक चौकार 4. या मैदानावरती धावा करणं ते गरजेचे आहेत कारण की धावा त्या या मैदानावरती चेस होतात. पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा जर स्कोर कार्ड वरती ऍड झाल्या तर चेस करताना कुठेतरी प्रॉब्लेम तो निर्माण होऊ शकतो. त्याच अनुषंगाने अजूनही 4 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय बॉलला. धिरकावून दिलाय लांबच लांब.
पहिला उत्तम होता. हा सर्वोत्कृष्ट फटका सजवलाय, पाठवलाय षटकारा पलीकडे. हाय अँड हँडसम डेलिगेट षटकार 6. स्कोर कार्डचा विचार केला तर झपाट्याने जाऊन पोहोचलाय 33. 33 आल्या आल्या डगआउट मधनं सेट होऊन आलाय की काय प्रशांत, अशी फलंदाजी करतोय. कमालीची बॅटिंग. 2 चेंडू फेस केले, 2 चेंडूंना सीमा रेषेचा रस्ता दाखवलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी आहे. कॉन्फिडन्स वाढलाय बॅटरचा. कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाजाला. हल्ले चढवलेत. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. फुलरलेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. चांगला कमबॅक बॉल आपल्याला बॉलर कडनं पाहायला मिळालाय. संकेत कमबॅक करतोय. 2 मोठे फटके आल्यानंतर चांगला कमबॅक बॉल आपल्याला संकेत कडनं पाहायला मिळालाय. आमचे स्कोरर सतीशजी लोणे सरांकडनं या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 34. अजून एक चेंडूचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी आहे. एक मोठा फटका. 40+ धावसंख्या ती उभारू शकते. 40 धावांपर्यंत मजल मारू शकते टीम जय हनुमान बोरपाडा. त्याला रोखण्याची जबाबदारी गोलंदाजावरती असणार आहे. संकेत पुन्हा तयार होतोय. फुलरलँड बॉल तिथे चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. त्यानं रिटर्न केला बॉलला. तोवर एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 3 षटकांची इथे होते समाप्ती. पहिल्या डावाला होईल इथे समाप्ती. स्कोर कार्डचा विचार केला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलाय 35. 35 आता 12च्या सरासरीनं स्कोर कार्डला 36 धावांपर्यंत पोहोचणं ते गरजेचं राहणार आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण ते पाहणार आहोत. त्याआधी देऊया एक संधी डीजे मास्टरला. त्याच्यात 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला बॅटर्स कडनं पाहायला मिळालंय. पूर्णपणे काउंटर अटॅक ते पाहायला मिळते. इथे सेकंड इनिंग ती आपल्या भेटीला येते. मी विनंती करतोय फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दोन्ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित दाखल करून द्या, कारण की आजचं शेड्यूल ते थोडंसं लेट आहे. त्या अनुषंगाने आपल्याला इथे स्पीडअप करणं ते गरजेचं आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे त्याची आशा आपण बाळगतोय. अतिशय सुंदर स्पर्धा ती आपल्या भेटीला आली आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. खूप सारी मेहनत इथे सर्वांनीच घेतली आहे. सुसज्जित असं मैदान, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. मयूर आणि मिहिर अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग स्टान्स वरती आलाय रोहित. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पहिली जबाबदारी घेऊन रोहित आलाय. मिहिर आणि मयूर अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. देऊया आपण दोन्ही टीमच्या शुभेच्छा. सेकंड इनिंगला होईल आता सुरुवात. चांगली धावसंख्या ती स्कोर कार्ड वरती ऍड झाली आहे. फायटिंग स्कोर तो स्कोर कार्ड वरती आतापर्यंत ऍड होताना आपण पाहिलाय. पहिल्या इनिंग मध्ये तो चेस होईल का गोलंदाज त्यांना रोखेल ते पाहणं गरजेचं आहे. प्लीज स्पीडअप करा दोन्ही बॅटर्स. आपण बॅटिंग स्टान्स वरती रेडी राहा.
मयूर स्ट्राईक एंड वरती उभा आहे. नॉन स्ट्राईकला मिहीर. मिहीर एक चांगला ऑलराऊंडर आहे. या आधीच्या इनिंग मध्ये आपण त्याला ओव्हर हाताळण्याकरिता सुद्धा पाहिलं होतं. तोच मिहीर नॉन स्ट्राईक एंड वरती उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित जो पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन सुसज्जित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. इथे मॅच ऑन होताना आपण पाहतोय. पहिला बॉल, गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल, तिथे जोरकस ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक, त्याने केली नाहीये चुकी. पहिल्याच बॉल वरती महत्वाची विकेट. गोल्डन डकचा शिकार मयूर पहिल्याच बॉल वरती माघारी परततोय. पहिली विकेट प्राप्त करून दिलाय रोहितनं. कमावून डीजे. प्रसाद आलाय. क्रमांक 3 करिता बॅटिंग स्टान्स वरती उभा राहताना आपण त्याला पाहतोय. महत्वाचा बॅटर मयूर तो बाद होऊन परतलाय. प्रसाद आणि मिहीर. छत्तीस धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. विचार केला तर 12ची सरासरी ती प्रत्येक षटकामध्ये अद्यावत करणं ती गरजेचं आहे बॅटिंग टीम करिता. पहिली विकेट गेली पहिल्याच बॉल वरती. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार होतोय. फक्त हलक्याशा हाताने प्लेस केलं. तिथे वळवलाय बॉलला. गॅप मध्ये विकेट निघून चाललाय बॉल. योग्य त्याने सजवलाय. पहिला डावातला दुसरा इनिंगचा पहिला चौकार तिथे प्रसादच्या बॅट मधून आलाय. दमदार बाउंड्री पाहायला मिळते. कुठेतरी लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला योग्य त्यानं खेळलं. पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता फटका. पुन्हा एकदा फसलाय क्षेत्ररक्षक. तो करणार नाहीये चुकी. एक चांगला कॅच कॅरी केला गेलाय. एक चौकार आल्यानंतर चोख प्रत्युत्तर दिला गेलं रोहित कडनं. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमधनं पाहायला मिळते. दुसरी विकेट जातीये तिसऱ्याच बॉल वरती. पूर्णपणे प्रेशर मध्ये डाललाय तिथे टीम बाबा स्पोर्ट्स चावेला. मध्ये सुद्धा आपल्याला स्कोर कार्ड ते केवळ 7 वरती जाऊन पोहोचताना आपण पाहिलं. तदनंतर सेकंड इनिंग मध्ये पण आपल्याला चोख प्रत्युत्तर रोहित कडनं पाहायला मिळालंय. एक चौकार जरूर आला परंतु 2 महत्वाचे विकेट्स त्याने माघारी परतवलेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय रोहित. आपल्या टीमच्या हितानं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत क्रमांक 4 करिता इथे बॅटिंग स्टान्स वरती पहिल्याच ओव्हर मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. अडचणीत सापडलाय टीम बाबा स्पोर्ट्स सावे. सावर पुढचा बॉल फुलर लेन डिलिव्हरी त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न तिथे योग्य त्यानं खेळलं आणि एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. ऑफ द मार्क होताना आपल्याला संकेत पाहायला मिळतोय. एक सिंगलने त्यांना अकाउंट ओपन केलंय स्वतःच. स्कोर कार्डला नेऊन ठेवलंय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पूर्णपणे पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. चोख प्रत्युत्तर सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. संकटात सापडली आहे टीम बाप्पा स्पोर्ट्स चावे. सावरावं लागणार आहे. चांगली बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करावी लागणार आहे. कुठेतरी गेम स्टॉप होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुसज्जित होतोय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला सुसज्जित होताना रोहित पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. अजून या 2 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. 5
धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपण पाहिल्यात. मिहिर इथे बॅटिंग स्टान्स वरती आलाय, ओपनिंग करण्याकरिता आला होता. खूप काही नॉन स्ट्राईकच्या एंडनं त्यांनी पाहिलं आणि तोच स्ट्राईक एंड वरती आलाय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता, फटका पुन्हा एकदा फसला. बॅक टू द बॉलर खेळ, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला रोहित कडनं पाहायला मिळते. डॉट बॉल तो कम्प्लीट होतोय. प्रेशर वाढलाय, दडपण ते मैदानाच्या आतमध्ये वाढताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय रोहित, आपली जबाबदारी चोख पार पाडतोय. अजूनही शेवटचा बॉल तो मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल केलाय बॉलला, चेंडू झालाय फरार आणि एकदा आलाय दिमागदार देखणा चौकार 4. स्कोर कार्डचा विचार केला तर 2 गड्यांच्या मध्ये जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 9-9. अजूनही विचार केला तर 2 षटकं आणि बनवायचे आहेत. 27 धावा त्या अद्यावत अजूनही करायच्या आहेत 2 षटकांमध्ये. प्लीज टीम मीटिंग करू नका, प्लीज विनंती करतोय. आशिष क्रमांक 2 करिता आपल्याला बॉलिंग स्टान्स वरती येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, परंतु 2 महत्वाचे विकेट्स ते प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झालाय रोहित. आता आशिष आलाय नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 करिता. 27 धावांची उर्वरित अजूनही गरज आहे. 2 षटकांमध्ये 13.50 ची सरासरी ती अद्यावत करणं ते गरजेचं राहत आहे. फील्ड सेटअप मध्ये आपल्याला चेंजेस होताना पाहायला मिळतात, कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज तो बॅटिंग स्टान्स वरती उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतो. संकेत स्ट्राईक एंड वरती आलाय, नॉन स्ट्राईकला तिथे मिहिर आहे. आशिष आणि संकेत यांच्यातलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय, सातत्याने खूप वेळ निघून चाललाय. आशिष तयार होतोय. बॅक ऑफ द हँड तिथे डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. तिथे चांगले एफर्ट्स आपल्याला क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळाले. जीवाच्या आकांक्षाने तिथे प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमधनं तिथे पाहायला मिळाली. योग्य पद्धतीने तिथे प्रयत्न होते, परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. रिस्की सिंगल होती आणि ती कंप्लीट होतीये. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 10-10. पुढचा बॉल आशिष पुणे एकदा तयार होतोय. उलटा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. तिथे गॅप मध्ये वेगाने चेंडू निघून चालला होता. क्षेत्ररक्षक तो वेगाने चेंडू पर्यंत झेपावला. जोवर त्यानं उचलला, रिटर्न केला, तोवर तिथे डबल ती कंप्लीट केली गेली आहे. काहीतरी वेगळे प्रयत्न तिथे सातत्याने मिहिर कडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की धावा त्या वेगाने येत नाही आहेत. त्याच अनुषंगाने काहीतरी वेगळे प्रयत्न ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डचा विचार केला जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 12-12. 2 चेंडू आतापर्यंत मार्गस्थ होत आहेत. अजून 4 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं ते शेष राहत आहे. मिहिर पुढे एकदा बॅटिंग स्टान्स वरती तयार होताना आपण पाहतोय. शफल झालाय, तिथे पंचांकडे दाद मागितली जातीये. पंच तिथे पंचांकडे लाऊड अपील केली होती, परंतु तिथे पंच तिथे दाद फेटाळतात. बॅटर सेफ आहे असं दर्शवलं गेलंय. डॉट बॉल तिथे कंप्लीट होतोय. फुलर लेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला कमबॅक बॉल आपल्याला आशिष कडनं पाहायला मिळालाय. चांगला डॉट बॉल आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय.
या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आशिषने आतापर्यंत. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथं फर्निचर डिस्टर्ब केलं गेलंय. माघारी परतावं लागेल बॅटरला. मिहीर निराश बावलांनी माघारी परतलाय. आता स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय 12. अजूनही 8 चेंडूंचा खेळ तो या इनिंग मध्ये शेष राहते आणि 24 धावेची गरज आहे. कुठेतरी प्रेशर वाढलंय. मोठे फटके ते खेळावे लागणारेच. हात खोलणं ते फार गरजेचं राहिलंय कारण की अजूनही 8 चेंडू आहेत आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवायचं. अजूनही 24 धावांपर्यंत मजल मारायची आहे. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा आपल्याला आशिष करणं पाहायला मिळतीये. केवळ 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढचा बॉल सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल इथे कंप्लीट होतोय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 13 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. प्रेशर वाढलंय. दडपण ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके ते खेळणं गरजेचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका बसलाय. सॉफ्ट हँड चेक करण्याचा प्रयत्न होता. तिथे जीवाच्या आकांक्षानं फिल्डर तो प्रयत्न करत होता चेंडू पर्यंत पोहोचण्याचा, परंतु तिथे पोहोचू शकला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. डबलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 15 7 चेंडू आणि 21 धावेची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 ची सरासरी ती अद्यावत करणं ते गरजेचं आहे. प्रेशर वाढलंय. शेवटचा बॉल त्याच्यावरती मोठा फटका तो गरजेचा आहे. पुढचा बॉल तिथे चांगल्या पद्धतीनं स्मॅश केलाय बॉलला. चांगली फिल्डिंग आपल्याला तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळाली आहे. योग्यतेने रिटर्न केलं बॉलला. तोवर 2 धावा त्या अद्यावत केल्या जातील. स्कोर कार्डचा विचार केला 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 17 अजूनही 6 चेंडू आणि 19 ची गरज ती शेष राहतीये. विनंती करतोय स्लॉगवरचा गोलंदाज आपण त्वरित गोलंदाजी ट्रॅक वरती आणा. जतीन आलाय. निर्णायक 6 चेंडू ते हाताळण्याकरिता जतीनला इथे जबाबदारी दिली गेली आहे. बॅटिंग करत असताना सुद्धा 5 धावांचं योगदान जतीनकडनं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि सेकंड इनिंग मध्ये निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः जतीननं घेतली आहे. 6 चेंडू 19. संकेत आणि जतीन यांच्यातलं हे बॅटल यांच्यातलं युद्ध आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 19 धावीची गरज. समीकरण अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. स्वतःवरती विश्वास तो दाखवणं ते गरजेचं आहे. उडवलाय बॉलला. आणखीन एक देखणा विजयाचा शंखनाद करणारा षटकार 6. अशाच फटक्यांची गरज होती. ती गरज ती पहिल्याच बॉल वरती कंप्लीट केली गेली. संकेत चोख प्रत्युत्तर देतोय. स्लॉट मध्ये होता बॉल. पार्किंग प्लॉटच्या बाहेर त्याला धाडलं गेलंय. सीमारेषेची भाषा ती दाखवली गेली आहे पहिल्याच बॉल वरती. 5 चेंडू आणि 13 ची गरज आतापर्यंत शेष राहतीये. 1 चेंडूचा खेळ तो मार्गस्थ होणं इथे कंप्लीट होतोय. अजूनही 5 चेंडू ते मार्गस्थ होणं ते बाकी राहतात.
5 बॉल 13. प्रत्येक चेंडू मागे सामन्याचं समीकरण ते बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. संकेत पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. कॉन्फिडन्स ते वाढलाय. आत्मविश्वासाची गरज होती. तो आत्मविश्वास पहिल्या चेंडूवरती दाखवला गेलाय. मॅच बॉल तो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं गेलंय. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल तिथे वेगानं पूर्णपणे बंदिस्त केलं. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पुल करण्याचा प्रयत्न तिथे फसला गेलाय. वेगाने चेंडू विकेट किपर च्या हातामध्ये विसावला गेलाय. चांगला कमबॅक बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. अजूनही 4 चेंडू आणि बनवायचे 13. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुढे एकदा पुल केला. बॉलला गॅप मध्ये वेगाने चेंडू निघून चाललाय. तिथे झाली आहे गडबड. तिथे झालाय फंबल. त्याच कारणास्तव हा एक नशिबाचा चौकार आलाय. इथे सामन्याचं समीकरण ते पूर्णपणे बदललं गेलंय. या चुका तुम्हाला पराभवाच्या काळ्या अंधारामध्ये नेऊन ठेवू शकतात आणि या चुका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतात. योग्य पद्धतीचं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळत नाहीये. त्याच अनुषंगानं तिथे जास्तीत जास्त 2 धावा होत्या. तिथे चौकार गेलाय. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय. सातत्याने खूप वेळ निघून चाललाय. पंच आपण त्यांना सुद्धा ताकीद द्या कारण की आपल्याला आजचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करणं ते गरजेचं आहे. तीन चेंडू 9 धावा. सामन्याची रंगत त्या चौकारानं वाढवली गेली आहे. फिफ्टी 50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुढचा बॉल समोर उडवलाय. समोरच्या दिशेनं जोरकस ड्राईव्हचा फटका तो सजवलाय. जोवर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला त्यानं तिथे रिटर्न केला बॉलला. तोवर डबल कंप्लीट केली गेली आहे. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 29. आता विचार केला 2 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका पुन्हा एकदा बॅटिंग टीमला तिथे गेम मध्ये आणून ठेवणार आहे आणि एक चांगला बॉल तो इथून डिलिव्हर करणं ती जबाबदारी असणार आहे जतीनवरती. विचारांचं काहूर ते मनामध्ये होतं तेच थांबवलं गेलंय. पूर्णपणे प्रेशर ते दोन्ही टीम्स वरती असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला गेलाय आणि इकडनं सामन्याचं समीकरण ते गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे ते झुकताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडू आणि 7 धावा. एक चांगला बॉल तो इथून विजयाच्या दिशेने वाटचाल ती सोपी करून देणार आहे टीम जय हनुमान बोरपाडाला. एक एक्स्ट्रा. पूर्णपणे सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल. पुढचा बॉल तिथे वाईट. आता संकेत कडे संधी आहे. एक चेंडू 6. गोल्डन षटकार ठोकेल की काय संकेत ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. का डिलिव्हर करेल जतीन गोल्डन बॉल की गोल्डन षटकार. संधी तर दिली आहे गोलंदाजानं. एक चेंडू 7 ची गरज होती. एक व्हाईट बॉल तो डिलिव्हर झालाय. एक मोठा फटका तो इथे विजयाच्या दिशेने नेऊन जाऊ शकतो टीमला. पुढचा बॉल शेवटचा बॉल. एक बॉल 6. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. दोन्ही टीम्स पूर्णपणे आपला जोर लावताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमधनं. गोलंदाज तयार. चांगला बॉल फुलर लेंथ बॉल आणि इथे विजय साजरा केला गेलाय. टीम जय हनुमान बोरपाडा
चांगल्या पद्धतीने लढलाय संकेत, परंतु खचून जाऊ नकोस मित्रा. यानंतर खूप साऱ्या संधी तुला मिळणार आहेत.